आता भरपूर बाबा बुवा बसलेले आहेत पैसे कमवण्यासाठी ह्या मार्गातून, पण हे मार्ग मोक्षासाठी आहे, देव प्राप्ती करण्यासाठी आहे, सद्गतीसाठी आहे. आणि ह्याच्यात त्याग, समर्पण, धर्मयुक्त कर्माने जाणं फार गरजेचं आहे. अधर्मयुक्त कर्म करणं, अधर्मयुक्त पैसे कमावणं, दुसऱ्याची बायको मला पाहिजे, हे फार घोर अपराध आहे. आणि त्याच्यानंतर लोकांना वाटतं ह्याच्याकडे गेलं तर हा माझं काम करेल, त्याच्याकडे गेलं तर हा माझं काम, कोण कोणाचं काम करत नाही. ज्याचे ज्याचे प्रारब्ध असतात कित्येक जन्माचे, ते स्वतः त्याला धुवायला लागतात. कोण बाबा बुवा ज्योतिषी सांगणारा नाही धुवू शकत. हे पहिलं तुम्ही विचार नक्की करा. तुम्हाला एक बुद्धी दिलेली आहे. लोक ज्योतिषीकडे पण जातात, सगळ्याकडे जातात, कुंडली दाखवतात, नाहीतर गंडा दोरा तावीज काय काय करून घेतात. म्हणजे शॉर्टकटनी मला सगळं काही वैभव प्राप्त होईल, नोकरी प्राप्त होईल, बायको प्राप्त होईल, लक्झरी लाईफ प्राप्त होईल. हे चुकीचं आहे. जसे ज्याचे प्रारब्ध तसे त्याला फळ मिळतंय. पण मनुष्याला प्रारब्ध चांगलं करायचंच नाही, वाईट करून त्याला शॉर्टकट मार्ग आपणून लवकर फलश्रुती प्राप्त करायचं आहे ना. असंच आहे, याच्याने बाकी काही नाही आहे. असंच आता एक 25 का 30 वर्षाची बाई, सगळं तो बोलला मला देव प्राप्त झालेलं आहे, मला सगळं कळतंय, सगळं असं 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 आमका फलाना सगळा बोलला. त्याच्याकडे ती बाई गेली. माझ्या नवऱ्याचं कुठे अनैतिक संबंध आहे का विचारायला गेलेली ती आहे. आणि त्याच्यानंतर तिचंच तिथे बलात्कार होतोय. मग कोणाकडे जायचं, कोणाकडे नाही जायचं, तर बुद्धी वापरा. सगळे ज्योतिषी तुमचे कर्म धुवू शकत नाही. कोण पंडित बुवा बाबा तुमचे कर्म धुवू शकत नाही. तुमचं कर्म तुम्हालाच धुवायचं आहे. जसं आता आपल्याला भूक लागते, एक ताट आपल्या समोर देव ठेवतोय, जेवल्यावर आपलं पोट भरतंय, तसंच आपलं प्रारब्ध कर्म कित्येक जन्माचं ते आपल्याला धुवायला लागतं. कसं? धर्मयुक्त कर्म करून. म्हणजे काय? पशुपक्षींना खायला द्या, कोणाला अपशब्द बोलू नका, कोणालाही रडू नका, कोणाचं हिसकून घेऊ नका. पूजा करताना, जप करताना सात्विक, म्हणजे कसं? तनाने मनाने धनाने सगळ्यांनी सात्विक पाहिजे. नुसतं मी इथं स्वामींची पूजा करतोय, गुरुवार करतोय आणि लोकांना शिव्या देतोय, लोकांना अपशब्द बोलतोय, लोकांचं लुबाडून घेतोय आणि आपल्या भाऊ बहिणींचं इस्टेटीचा हिस्सा पाहिजे, असा लोभ जर तुमच्याकडे असेल तर स्वामी पण प्राप्त होणार नाही, ते जप केलेलं तेही प्राप्त होत नाही. ते सगळं वाया जातंय. का वाया जातंय? कारण अपेक्षा करून काही करायचंच नाहीये. न अपेक्षा ठेवता सगळं करायचं आहे, पण मनुष्याला ते करायला होत नाहीये. अंतरंगामध्ये छळ, कपट, द्रोह, ईर्ष्या, अहंकार, मद मत्सर, तुछडे भाव, कुचकटपणा, लोभ आला, पाहिजे तर तुम्ही किती जप करा, पूजा करा, आराधना करा, सत्यनारायण करा, नाही तर 4 धाम जावा, नाही तर 12 ज्योतिर्लिंग जावा, नाहीतर अष्टविनायक जावा, कुठेही जावा, काहीही प्राप्त होणार नाही. कारण अंतरंगाच्या देवाला मलिन करून तुम्ही कितीही देवदेव करा, किती देवऋषी करा, किती पंडित करा, कितीही कुंडली बघणाऱ्याकडे जा, काहीही उपयोग नाही. सगळं व्यर्थ आहे, सगळं होम आहे, हे लक्षात ठेवा.